परिषदेला उपस्थित आहे। मुख्य मुद्दा म्हणजे आजच्या या पत्रपरिषद घेण्याचं कारण म्हणजे की माननीय सर्वोच्च न्यायालयाने एक स्पष्ट निकाल नुकताच दिलेला होता की धनगर हे आदिवासी समाजामध्ये येत नाही आणि असा स्पष्ट निकाल असताना सुद्धा राज्य सरकारने नुकतीच आता माननीय मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेमध्ये एक बैठक घेऊन धनगरांना आदिवासी समूहामध्ये समाविष्ट करण्यासंदर्भामध्ये काल शंभूराजे देसाई यांच्या अध्यक्षतेत बैठक घेतली आणि त्यांना आश्वासन दिलं, त्यासाठी एक अभ्यास गटाची सुद्धा निर्मिती केली। तर सर्वप्रथम आदिवासी समाजाला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधानिक आरक्षण दिलेलं आहे त्या आरक्षणाचे माटेकरी नको, कारण तर कोणतंही आरक्षण द्यायला आदिवासी समाजाचं हरकत नाही, परंतु अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये धनगर किंवा इतर कोणत्याही तत्सम जमातीचा समावेश करण्यात येऊ नये यासाठी संयुक्त आदिवासी कृती समिती म्हणून या सर्व सामाजिक आदिवासी संघटनांच्या वतीने एक आंदोलनात्मक भूमिका घेण्याच्या दृष्टिकोनातून आजची ही पत्रकार परिषद आहे। हा एक मुख्य मुद्दा आहे। आणि दुसरा म्हणजे जगदीश बैराग प्रकरणामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने एक निकाल दिला होता की जे गैर आदिवासी आहेत त्यांनी ज्या आदिवासी समाजाच्या संविधानिक जागा शासकीय नोकरीत ज्या जागा बळकावल्या होत्या त्या रिक्त करून त्या रिक्त जागी आदिवासी सुशिक्षित विद्यार्थ्यांची पदभरती करावी। 2017ला हा निर्णय दिला, मात्र कोरोनाचं कारण देऊन सरकारने अद्याप आता 2024 उजळला अजूनपर्यंत ती विशेष पदभरती राबवली नाही आहे। त्याचप्रमाणे गडचिरोली, नंदुरबार, यवतमाळ हा आदिवासी बहुल क्षेत्र पेसा अंतर्गत येतो आणि तिथे 17 संवर्गातील स्थानिक आदिवासी युवक युवतींना नोकरी द्यावा असा त्याच्यामध्ये उल्लेख आहे, परंतु ती पदभरती सुद्धा काही लोक कोर्टात गेल्यामुळे राज्य सरकारने ती पदभरती राबवली नाही आहे। तो एक विषय या ठिकाणी आपण घेतलेला आहे। दुसरा की आदिवासी विद्यार्थ्यांचे जे वसतिगृह आहे तिथे पूर्वी मेसची व्यवस्था होती, आजही समाज कल्याणच्या सर्व वसतिगृहामध्ये मेसची सुविधा आहे, परंतु आदिवासी वसतिगृहांमध्ये डीबीटीची पद्धत आहे जी 3-3 महिन्यांनी दिली जाते किंवा कधी कधी येते नाही। त्याच्यामुळे डीबीटीमुळे विद्यार्थ्यांना भोजन डीबीटी भयंकर त्रास होत असतो, रात्री बेरात्री मुलांना बाहेर फिरावं लागतं जेवणासाठी, तर ती डीबीटी बंद करावी हा विद्यार्थ्यांचा एक मुख्य विषय आहे। दुसरा एक महत्त्वाचा विषय म्हणजे सातत्याने 15 वर्षापासून आपल्या सर्व मीडिया कर्मीच्या सहयोगाने तो प्रश्न मार्गी लागत आहे। सुराबर्डीला इथे आंतरराष्ट्रीय गोंडवाना सांस्कृतिक केंद्र व्हावं आणि त्या केंद्रासाठी जागा मिळण्यासाठीच 15 वर्ष लागली, नंतर मिळालेली जागा सुद्धा पळवण्याचा प्रकार झाला समाजाच्या एकतेमुळे आणि संयुक्त आदिवासी कृती समितीच्या उपोषण आंदोलनामुळे मागच्याच वर्षी ती जागा सुराबर्डीला मिळालेली आहे 15 एकर, परंतु अद्याप त्याचा DPR तयार झालेला आहे, परंतु प्रशासकीय मान्यता न मिळाल्यामुळे आणि बजेटची तरतूद न केल्यामुळे तोही विषय या ठिकाणी पेंडिंग राहिलेला आहे।